दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन। वणी येथील कळवण चौफुली बिरसा मुंडा चौक येथे आंदोलन करण्यात आले। दिंडोरी तालुक्यात वणी येथे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। परतीच्या पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तालुक्यात मावडी, संगमनेर, बाबापूर, मुळाणे, भातोडे, चंडिकापूर, धरम, बर्डे, वणी यासारख्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरीही महसूल प्रशासन अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केलेले नाही। उलट उत्तर देतात त्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष, टोमॅटो, कोबी, भाजीपाल्याचे नुकसान झाले। त्याचे तात्काळ पंचनामे करून योग्य ती शेतकऱ्यांची दखल घेऊन शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। सरकारचा धिक्कार असो अशा मोठ्या घोषणा देण्यात आल्या। कांदे, टोमॅटो ओतून शेतकऱ्यांनी याचा निषेध केला। कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने या सरकारने सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला देवो अशी आई सप्तशृंगीने सद्बुद्धी देवो अशा आशयाचे निवेदन शेतकरी बांधवांनी नायब तहसीलदार वसंत ढोमसे यांना दिले। निवेदनात दुष्काळ, नुकसान भरपाई, रस्त्यांची दुरावस्था, सरसकट पंचनामे, कर्जमाफी, द्राक्षासाठी एकरी 1 लाख व इतर पिकांना 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली। जर या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर झाली नाही तर पुढील आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडले जाईल। एवढी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, दिंडोरी पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम जाधव, ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी आबासाहेब देशमुख, ओझरखेड गावचे सरपंच गंगाधर निखाडे, अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहेरे, आनंदा चौधरी, बाळासाहेब घडवजे, गणेश पवार, अतुल वाघ, पप्पू घुले, निखिल महाले, अनिल भालेराव, चंद्रकांत घाडगे, धनराज घुले व वणी पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वणी पोलीस स्टेशनचे एपीआय गायत्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो, वणी।